नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पाच काव्याला म्हणतो की मला खूप छान वाटतंय, आपल्यातील सगळे गैरसमज दूर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कायमची गेली. तर इकडे पार्थ फोनवर बोलत असतो त्याच वेळेस तिथे रम्या आता त्याच्या मागून येते आणि त्याला मिठी मारते. तर पार्थ तिला दूर लोटतो, म्हणतो की हा सगळा काय प्रकार आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते की आता तुझ्या तोंडावरच सांगते पार्थ, मी जर लग्न करेल तर फक्त तुझ्याशी आणि तुझ्याशीच. आता पार्थकडे कसलाही ऑप्शन नसतो. रम्याचं बोलणं आता पार्थ शांतपणे ऐकत असतो. तर आता रम्याचा हा कोणता नवीन डाव आहे हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच कळेल. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं भलतंच काहीतरी प्लॅनिंग सुरू असतं. लहान मुलाला किडनॅप करणाऱ्या टोळीचा आता ते दोघेही मिळून शोध घेत असतात. जीवा आणि नंदिनी एक मॅप बनवतात आणि त्यानुसार ते ठरवतात की पुढचं बाळ कोणत्या आश्रमातून चोरी होईल आणि बाळ किडनॅप होण्या अगोदरच आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचणार असं ते दोघं ठरवत असतात. असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.